नागपुर में स्कूल के नए सत्र की शुरुआत के मौके पर राज्य के स्कूल शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर ने कई अहम मुद्दों पर जानकारी दी। उन्होंने बताया कि विदर्भ की करीब 23,000 स्कूलें आज से शुरू हो गई है और विद्यार्थियों के लिए यह उत्साह का दिन है। टीईटी परीक्षा लीक मामले पर उन्होंने कहा कि जांच के लिए एसआईटी गठित की गई है और दोषियों पर कार्रवाई की जाएगी। वहीं आरक्षण, उपवर्गीकरण, एसआईआर प्रक्रिया और स्कूलों में मराठी भाषा अनिवार्यता जैसे मुद्दों पर भी सरकार की भूमिका स्पष्ट की। उन्होंने कहा कि स्कूल में गणवेश वितरण के लिए निधि उपलब्ध कराई गई है। आज अतिशय आपल्या विदर्भातल्या शाळकरी विद्यार्थ्यांकरता आनंदाचा दिवस आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेतला पहिला दिवस हा उत्सुकतेचा असतो। विदर्भातल्या नागरिकांच्या वतीनं एक विशेष विनंती सरकारला करण्यात आली होती की इथलं वातावरण बघता ज्या शाळा बाकी ठिकाणी 16 तारखेला सुरू झाल्या होत्या त्या विदर्भातल्या शाळा 30 जून पासून व्हाव्या, तसं आपण मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे ठेवली होती। त्यांनी देखील आदेश दिले की 30 तारखेपासून विदर्भातल्या शाळा सुरू व्हाव्यात आणि आज आपल्या विदर्भातल्या जवळजवळ 23,000 शाळा ह्या आजच्या दिवसापासून सुरू होत आहेत। सेवा सदन शिक्षण संस्था ही अतिशय नामवंत शिक्षण संस्था आहे। 100 वर्ष या शिक्षण संस्थेला पूर्ण झालेले आहे आणि आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या नामांकित शिक्षण संस्थेमध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। अनेक विद्यार्थी जे चांगल्या पदांवरती काम आहेत, अतिशय शिस्तीनं आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येते। उपवर्गीकरण संदर्भात काही लोकांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु सरकार सर्वांची भावना त्या ठिकाणी समजून घेईल आणि योग्य तो मार्ग काढेल। परप्रांतातल्या काही इसमांनी टीईटीचा पेपर लीक करून तो परीक्षार्थीपर्यंत पोहोचण्याचं चुकीचं काम ते करणार होते, परंतु आपण एक समजून घेतलं पाहिजे की शासनाच्याच दुसऱ्या एका विभागानं हा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडलेला आहे आणि ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं व्हावी याच्याकरता परीक्षा पुढे ढकलली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भात पूर्ण बैठक घेतली। एसआयटीचं देखील गठन करण्यात आलेलं आहे। लवकरच पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात येईल निश्चितपणे, कारण सगळ्या दोन टीम आपण त्या ठिकाणी बिहारला पाठवलेला आहे, एक टीम हरियाणाला देखील त्या ठिकाणी गेली आहे। अजून उर्वरित जे 2 आरोपी आहेत ते देखील लवकरच भेटतील। आजपासून राज्यामध्ये एसआयआर ला सुरुवात झाली आहे, प्रशासनाची कशा प्रकारे तयारी आहे? प्रशासनानं पूर्वीपासूनच पूर्णपणे तयारी एसआयआर करता केलेली होती। आपण बघितलं की अनेक मतदार याद्यांमध्ये आतापर्यंत काही लोकांची नाराजी होती, काही लोकांचं नाव नव्हतं आणि काही लोकांचं 2-2, 3-3 ठिकाणी त्या ठिकाणी नाव राहायचं, परंतु एसआयआरच्या माध्यमातून आता पारदर्शक मतदार यादी त्या ठिकाणी तयार होईल। प्रवेशोत्सव आप यहाँ आए हैं